नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. आता आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये काय बघितलं, नामस्मरण करा. नामस्मरणासाठी नाव कोणतं घ्यायचं, म्हणजे नाम कोणतं घ्यायचं आणि कोणी घ्यायचं, कधी घ्यायचं हे सांगितलं. आता तुम्हाला प्रश्न असेल नामस्मरण का करावं. तर नामस्मरण का करावं, तर नामस्मरण केल्यामुळे सद्गुरू सांगतात की जसं बाहेरच्या जगामध्ये, म्हणजे जसं आपण आता आपली दृश्यशक्ती आपल्याला दिसते, म्हणजे गाड्या जात आहेत, हे ते माणसं जात आहेत, दुकानं हे ते सगळं दिसतं आपल्याला, ही दृश्यशक्ती झाली. तशी एक अदृश्य शक्ती असते. ती अदृश्य शक्ती आहे ती आपल्याला दिसत नाही. हे सद्गुरू वगैरे आहेत यांनाच समजतं ते. तर अशी शक्ती असते आणि कधीकधी अचानक संकट येतात बाहेर गेल्यावर. आपण म्हणतो की अरे मी तर व्यवस्थित चाललो होतो, अचानक कसं झालं कळलं नाही. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते की माझे मिस्टर असे साईडनी चालले होते. अचानक एक मागणं मुलगा आला आणि त्याला माहीत नाही, ते असे साईडनी चालत होते, तरी पण त्यांनी त्यांच्या 2 पायांच्यामध्ये सायकल घातली आणि ते पुढे असे पडले आणि आपटले. त्यांना खरचटलं, जास्त काही लागलं नाही, मुक्कामार लागला. पण हे अचानक झालं बघा ना. आता ते साईडनी चाललेले, त्या मुलांनी मधनं सायकलनी जायला पाहिजे ना, तर तो मुलगा आला आणि त्यांना सायकलवरनं पाडलं. हे अचानक झालं. म्हणजे असे जे अचानक आपल्याला संकटं येतात, त्या संकटातनं आपण वाचतो. छोटी मोठी संकटं आली तर ती आपल्याला कळतसुद्धा नाही. ती आपोआप, म्हणजे इतकी ती शक्ती असते की आपोआप ती आपल्यापासून दूर जातात. पण एखादं मोठं संकट आलं आणि काही झालं वगैरे, तरी आपण त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडतो. आपल्याला काहीही होत नाही. आणि एवढी मोठी शक्ती असते नामस्मरणात. त्यामुळे लहान मोठं स्त्री पुरुष कोणीही नामस्मरण करा. बाहेर हे जग फार धगधगीचं, म्हणजे अंधाधुंदी झालेली आहे. कुठे कधी काय होईल काही सांगता येत नाही. अचानक आपण म्हणतो अरे मी नीट चाललो होतो, गाडी कशी स्लिप झाली समजलंच नाही. मग हे जे काही होतं किंवा अचानक ही संकटं येतात, ह्यातनं आपण सही सलामत बाहेर पडतो. आपल्याला काहीही त्रास होत नाही. एवढी मोठी नामस्मरणात शक्ती असते आणि आपण अंतर्ज्ञान, म्हणजे आपल्या आतून हे स्वच्छ होतं. आपल्याला विचार करण्याची योग्य पद्धत आपली आपोआप, म्हणजे आपण योग्य विचार करायला लागतो. ही सगळी शक्ती नामस्मरणामुळे येते. आणि हे असं नाही आहे, हे करून बघा प्रत्येकाने आणि त्याचा अनुभव घ्या. अनुभव हा चांगलाच येतो. म्हणून मी कळकळीने सांगते की प्रत्येकाने नामस्मरण जरूर करा. श्री गुरुदेव दत्त.